नमस्कार, मन की आशामध्ये स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे सीताफळीच्या ब्या आणि त्यापासून गळ्यामध्ये नेकलेस कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हल्ली खूप वेगवेगळ्या पद्धतीचं आपण ड्रेसवर, जीन्स पॅन्टवर किंवा साडीवर कशावर पण आपण कुठलाही ड्रेस काही घातलं तर कसं वेगवेगळ्या डिझाईनचं असे नेकलेस आपण आणतो विकत. तर आपण घरच्या घरी पहा बनवू शकतो एकदम छान असं. तर ह्या आहेत सीताफळीच्या ब्या. ह्या सीताफळ खाऊन झाल्यानंतर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्या. आणि हे पहा कशा प्रकारे त्याला हे पहा होल कशा प्रकारे पाडायचे. ही अशी एक मोठी सेफ्टी पिन घ्यायची. ही पहा ही प्रत्येकाच्या घरामध्येच असते. आणि ही बी अशी ठेवायची पहा 2 बोटांनी. हे असा जाड नॅपकिन घ्यायचा पहा, आपला टॉवेल वगैरे असतो असा जाडसर हा नॅपकिन घ्यायचा. याची घडी करायची, 2-3 घड्या करायच्या आणि म्हणजे जाड अशी घडी बनवायची याची. ह्या नॅपकिनचं जाड, टॉवेलचं म्हणा कशाचं म्हणा. आणि अशी ही 2 बोटामध्ये बी धरायची पहा, दोन्ही बोटाने दाबून. आणि वरनं हे मधोमध्ये का ह्या बीची ही जी बी आहे ह्या बीच्या मधोमध्ये का दोन्ही बोटाच्या मध्ये हळूच टोचायचं पहा. आणि वरनं हे असं ह्याचा सपोर्ट हे आपल्याला असं जोरात टोचायचं पहा. लगेच सुईचं नोक बाहेर आलं आणि नोक पण खराब नाही होत. आपण जाडसर हे असं टॉवेल वगैरे घेतला का हे पहा असं एक वेळा असं पाठीमागं नेऊन वापस आणायची ही बी. ही पहा कसं छान त्याला बी पडलं आहे पहा. ते बीला पहा होल पडलं आहे पहा. तर सगळ्या बियांना असं होल पाडून घ्यायचं पहा अगोदर. सर्व बिया अशी ठेवायची, पॅक धरायचं दोन्ही बोटाच्या मध्ये ही बी. आणि ही मधोमध आपण ते दोन्ही बोटामध्ये धरली आहे ना तिची हळूच टोचायचं. आणि टोचल्यानंतर जोरात असं पहा दाबायचं. हे जोरात दाबलं का पहा नोक लगेच बाहेर येतं. आणि ही इकडे मागे खेचायचं, असं मागे खेचायची बी आणि अशी करून लगेच काढायची. हे पहा असं होल पडतं पहा. सर्व बियांना अगोदर होल पाडून घ्यायचं. आणि एक बी याची सीताफळीची. आणि तुम्ही हे पहा असं अशा प्रकारे जुनी माळ वगैरे असेल पांढऱ्या मान्याची, असे लाल मान्याची, कुठल्या पण मान्याची माळ असू द्या. हे तर माझं यूज नाही करत, खूप वर्षापासून पडलं आहे घरात असंच. तर मी याचे आता हे असं हे पहा त्याचे घेतलं आहे मी, हे मणी काढून घेतले. तर एक हा मणी एक हा मणी. आणि याला हे कशामध्ये ओवायचं आपण, तर तुम्ही धागा 2-3 पदरी करून आहे का 3-4 पदर करून असं सुईमध्ये ओवून घेऊ शकता धागा. आणि तुम्हाला जर धाग्यामध्ये ओवायची असेल ना ही माळ तर अशा प्रकारे तुम्ही ओवू शकता. हे पहा सुई घ्यायची छोटी, म्हणजे आपण हातशिलाई वगैरे करतो अशा प्रकारची छोटी, खूप मोठी नाही. तर हे पहा लगेच ओवते, ताबडतोब ओवते. ना असं एक मणी याचा घ्यायचा. नसेल घ्यायचा नाही याचा तर तुम्ही हे पहा नुसता ह्या मण्यांचं सुद्धा करू शकता. असं अशा प्रकारे नुसतं मणी आपलं सीताफळीच्या बियासुद्धा ओवू शकता, याचंसुद्धा बनवू शकता. मणी टाकायचा असेल आतमध्ये तर एक मणी पण टाकू शकता, एक मणी हा आणि एक सीताफळीची बी. तर अशा प्रकारे पण बनवू शकता. अजून दुसरं सांगते मी तुम्हाला. तर हे आपण हे वेणी वगैरे आणतो ना डोक्याला लावायला किंवा देवाला लावायला, तर याच्यामधले हे काढून टाकायची ही फुलं सुकल्यावर. आणि अशी तार घ्यायची पहा. ह्या तारीमध्ये सुद्धा पटापट होतात, 5 मिनिटात माळ ओवून होते आपली. तर हे पहा मी अशा प्रकारे तार आहे पहा. तर मी ही तार यूज करणार. हे पहा ही मी त्याची तार हे केली आहे, काढली, ती वेणीची तार काढली. हे पहा लांब. तर मी ह्या वेणीच्या तारीपासून आता मी याच्यामध्येच ओवणार आहे. तर ही तार घ्यायची अशी. आता एक मणी मी अशा प्रकारे ओवणार आहे पहा. एक हा मणी घेणार आहे आणि एक सीताफळीची बी घेणार आहे. आणि हे पहा लगेच ओवते पहा पटापट, 5 मिनिटामध्ये ओवून होते. मी ट्राय केला आधी, 5च मिनिट लागतात. हे पहा पटापट हे तारीमध्ये सुद्धा ओवते. हे तार असते पातळ. एक मणी हा घ्यायचा आणि एक सीताफळीची बी घ्यायची. अगोदर सगळे होल वगैरे पाडून ठेवायचे पहा.
हे पहा आपलं झालं आहे नेकलेस बनवून लांब. तर मी लांब बनवलं आहे. मी एक भोपळ्याचं बियाचं जो आहे ते गळ्याभोवतीच आहे असं एवढंच इथपर्यंत आणि त्याला मग गोंडा लावलेला आहे पाठीमागे, कारण छोटं नेकलेस असं गळ्यातनं जाऊ नाही शकत. आता मी हे थोडं लांब बनवलं आहे. म्हटलं ते भोपळ्याचं बियाचं आहे एक छोटं गळ्यापुरतं, तर ही थोडी लांब माळीसारखं बनवलं आहे. आणि हे पहा लांब बनवलं तर तुम्ही डायरेक्ट ही तार जी आहे किंवा धाग्यामध्ये ओवलं तर तुम्ही धाग्याने गाठ वगैरे बांधून ठेवू शकता, नुसतं वरून टाकायला होतं लांब बनवलं तर. आणि छोटं बनवलं तर तुम्ही अशा प्रकारचं बनवा. पहा छोटं अशा प्रकारचं बनवू शकता. ही अशी तार दुमडायची. पहा तार दुमडून आपण हुक वगैरे असतं ना आपण घेतो बाहेरचं, आपण नेकलेस वगैरे घेतो. हे पहा असा छान पिळा वगैरे टाकायचा, त्याला टोचणार नाही असं छान पॅक करून घ्यायचं. पहा आणि एक साईडने अशी तार ठेवायची लांब आणि ती अशा प्रकारे छान अशी ही पण इकडच्या साईडनी पिळा वगैरे टाकून हे करून घ्यायची, निसटणार नाही टोचणार नाही वगैरे, राहिलेली कापून काढायची. पहा तर हे अशा प्रकारे केलं समजा हे नेकलेसने. आणि जे तुम्हाला गोंडा लावायचा असेल ना तर दोन्ही पण साईडनी तुम्ही हे असंच करायचं, फक्त ह्या साईडनी पण असंच आणि ह्या साईडनी पण असंच, हे गुंतायचं नाही मग. आणि आपण मंगळसूत्र पोत वगैरे गाठतो सोनाराच्या दुकानांच्या तिथं दारात बसलेले असतात ती गाठणारी लोक, हे पोत वगैरे तर माळ वगैरे गाठणारे त्यांच्याकडनं ते गोंडा असतो. पहा गोंडा वगैरे असतं ते घेऊन यायचं आणि तुम्ही ते गोंड्याचं त्या दोरी असते दोन्ही साईडने, ती इकडनं एक गाठ मारून इकडनं एक गाठ मारून तुम्ही त्याचं असं बनवू शकता. पहा तर तुम्हाला भोपळ्याचं नेकलेस दाखवते मी. हे पहा भोपळ्याच्या बिया, लांब भोपळा जो असतो ना त्याच्या ह्या बिया आहेत. आणि हे लाल गुंजाचं झाड आहे. तर हे लाल गुंज असते. पहा झाड असतं आणि त्याच्यामध्ये ह्या अशा गुंज निघतात लाल कलरच्या. तर त्या गुंजाला मधोमध होल पाडून आणि ह्या भोपळ्याच्या बिया जी आहेत तर त्याचं जे तोंड असतं ना इकडचं छोटं, त्या साईडने होल पाडलेले आहेत भोपळ्याच्या बिया, कारण खूपच लांब असतात म्हणून एक साईडने पाडून. तर हे पहा अशा प्रकारे. आणि हे पहा गोंडा कसा आहे त्याच्यामध्ये हे असं बटन ओवलं आहे. पहा आणि हा आपलं हे असं काळा धागा असतो ना याचा कमरेला बांधतात तो. आणि हे पहा अशा प्रकारे हे फाशे असं टाकून ह्याला तारीला याच्यामध्ये घरच्या घरीच असं गाठ मारली आहे. पहा पण तुम्हाला हे ओवायला जमत नसेल काय तर आयता गोंडा आणि ते पण भेटतं, तर तुम्ही ते पोत वगैरे गाठणाराकडनं तो गोंडा आणून असं एका साईडने गाठ मारून दोन्ही साईडने गाठ मारून हे तुम्ही घालू शकता. तर हे सुद्धा मी आत्ता नवरात्रीमध्ये मी हे घालून गेली होती. पहा नवरात्रीमध्ये ड्रेसवरती घालून गेली होती. तर मी तर आता हे लांब केलेलं आहे. तुम्ही हे धाग्यामध्ये सुद्धा हे होऊ शकता. हे पण आता हे आखूड आहे एकदम गळ्यामध्ये, म्हणून म्हटलं एक लांब बनावं नेकलेस. तर हे छोटं आहे म्हणून मी थोडं लांब बनवलं आहे. तर मी हे तुम्हाला दोन्ही पण नेकलेस घालून दाखवते, तर कसं वाटतं ते नक्की सांगा मला. तर हे पहा कसं दिसत आहे. हे सीताफळीच्या बियापासून बनवलेलं नेकलेस थोडंसं लांब आहे. तर पहा हे याला गोंडा पण नाही लावला आहे आणि काहीच नाही, तर पूर्ण वरनं डोक्यातनंच जात आहे. पहा हे तर आपण असं पण हे करू शकतो. तर कसं वाटलं हे नेकलेस नक्की सांगा मला, कमेंट करून इतरांना शेअर करा. तुम्ही पार्टीला वगैरे जायचं असेल तर जीन्स वगैरे कुठला ड्रेस असेल फॅन्सी त्याच्यावर सुद्धा हे घालू शकता. आणि तर हे पहा थोडंसं लांब बनवलं तर असं काढून पण घेता येतं. पहा तर आणि घालता पण येतं. पहा तर घरच्या घरी हे पहा सीताफळीच्या बिया पण आपण फेकून देतो, ही तार पण फेकून देतो गजरा वापरून. हे भोपळ्याच्या बियापासून बनवलेलं हे सुद्धा कसं वाटतं ते नक्की सांगा कमेंट करून. आणि घरच्या घरी असं बनवा, एवढा आनंद वाटेल तुम्हाला ना. आपण स्वतः घरच्या घरी बनवलेलं तर खूप म्हणजे खूप आनंद वाटतो हे असं काही घालायला.
हल्ली खूप फॅशनचं कुठल्या पण येतं पा मार्केटमध्ये नेकलेस येतात, तर आपण असे घालू शकता घरच्या घरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि इतरांना शेअर करा प्लीज. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद खूप खूप.